आता ऐतिहासिक चित्रपट करताना म्हणजे तुम्ही आता पावनखिंड केला, आता मोरारबाजी केलेला आहे. अजूनही तुमचं संताजीवरती काम चालू आहे. तर हे सिनेमे करताना पाहताना नक्की विशेष काय तुम्ही अभ्यास करता किंवा कुठल्या अँगलने त्याकडे पाहताय? ऐतिहासिक चित्रपटांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ऐतिहासिक पुरावे. हं. म्हणजे ॲज अ दिग्दर्शक तुमच्याकडे ते असावेत. बरं. तुम्ही त्यांना कधीच स्वतःच्या फायद्यासाठी आणि काहीतरी हं, अ, स्वतःच्या अजेंड्यासाठी हा चित्रपट बनवू नयेत. कारण का शेवटी आपल्या शिवाजी बरोबर. महाराजांचं नाव घेऊन आपण जर एखादी गोष्ट करतो, तर ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असली पाहिजे आणि जबाबदारी खूप असते. जबाबदारीने आपण ते केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर मला तो वाटतो. दुसरी महत्त्वाची बाब मला ही वाटते, की जसं मगाशी मी बोललो, की खूप रिअलिस्टिकली त्याचं चित्रीकरण करणं अतिशय गरजेचं असतं. बरोबर आहे. हां. आणि कुठेतरी कमर्शियल बाज आणि टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा चित्रपट बनवायच्या नादात इतिहास आणि त्याचे अ, इतिहास आणि त्या विषयाचा अभ्यास कुठेतरी कमी पडला नाही पाहिजे. हं. कारण का शेवटी याच्या एक सिनेमा जो असतो माझ्या मते तो 100 वर्ष राहतो. हो. त्याच्यामुळे आपण जे दाखवतोय ऐतिहासिक, खास करून ऐतिहासिक चित्रपटामध्ये ते कधीही आपण बेसिक काहीतरी करू नये. आणि प्रेझेंटेशनबद्दल तर माझं फारच म्हणजे माझं शिक्षणच आता एवढ्या हं. मोठ्या आर्ट डायरेक्टर आणि इतक्या मोठ्या कॅमेरामन आणि अशा लोकांमुळे झालं असल्यामुळे म्हणजे नुसतेच समीर चंदा आणि अ, नितीन देसाई आणि म्हणजे मी समीर चंदांबरोबर रंग दे बसंती केला, त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस केला, त्याच्यानंतर नितीन देसाईंबरोबर मी अ, 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 मंगल पांडे केला. म्हणजे मी तेव्हा काय होतो, मी काही स्टील फोटोग्राफर होतो. पण ते ऑब्झर्वेशन पण ते ऑब्झर्वेशन आणि ते काय पद्धतीने बघतायत आणि ते काय पद्धतीने त्या सेटचं एजिंग करतायत आणि ते कुठल्या लाईटमध्ये त्या कॅमेरामन बरोबर ते काय बोलतायत. ते डीओपी वर ते काय चर्चा करतात हे मला फार जवळून बघायला मिळालं. तर त्यावेळेला मला जे शिकायला मिळालं तेच मी आता अप्लाय करतो आणि मला असं वाटतं की अ, अ, जर त्या गोष्टीचा आणि ते जे वातावरण निर्मिती तुम्ही जर करण्यात जरा जरी चुकलात तरी तो चित्रपट कुठेतरी फसू शकतो. बरोबर. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्याबरोबर मी एक महत्त्वाचं नाव घेईन विक्रम गायकवाड. विक्रम गायकवाडांबरोबर सुद्धा मला मेकअप आर्टिस्ट होते खूप मोठे. तर त्यांच्याबरोबर सुद्धा मला खूप चित्रपटांमध्ये काम करायला मिळालं आणि विक्रमदादांची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इतिहासाचा अभ्यास अतिशय दांडगा होता. अतिशय दांडगा. म्हणजे एखादा वार झाला तर तो कुठल्या हत्याराने झाला? बरं तो डाव्या हाताने झाला का उजव्या हाताने झाला? म्हणजे मकबूलमध्ये माझी पहिली भेट त्यांच्याबरोबर झाली आणि मकबूलमध्ये खूप सारे गन शॉट्स होते, खूप सारे वार होते. आणि त्या दरम्यान मला विक्रमदादांची ती बाजू कळली, की एखाद्या फोरेन्सिक सायंटिस्ट प्रमाणे हा मेकअप आर्टिस्ट या सगळ्याचा विचार करतोय, याचा अभ्यास करतोय आणि रक्त कसं दाखवावं. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे 3-4 सीनमध्ये विशाल भारद्वाजांना ब्लडशेड रक्त दाखवायचं असताना विक्रम गायकवाडांनी त्यांना कन्व्हिन्स केलं, की दाखवू नका. प्रत्येक ठिकाणी काय रक्त दाखवताय? तुम्ही त्याचा इम्पॅक्ट साधा. तर इतका कमांड स्वतःच्या क्राफ्टवर असणं म्हणजे एखादा बेसिकली जे म्हणतात ना, की एक चांगला जर मार्शल आर्टिस्ट असेल तर तो कशी फाईट करावी हे नाही सांगत. ती फाईट टाळता कशी यावी हे तो जो करतो तो सगळ्यात चांगला मार्शल आर्टिस्ट असतो. तसं विक्रमदादांचं होतं आणि विक्रमदादांबरोबर खूप अनुभव चांगला आला. म्हणजे विक्रमदादांबरोबर मी जाणत्या राजाच्या नाटकाच्या मेकिंग शूट करायला गेलो. विक्रमदादांनी मला खूप शिकवलं. खूप म्हणजे खूप शिकवलं. म्हणजे त्याची काही तुलनाच नाहीये. आणि विक्रमदादा असं असं व्यक्तिमत्व होतं, की ज्यांनी बाबासाहेब पुरंदरेंबरोबर 300 वेगवेगळे शिवाजी महाराजांचे गेटअप केले होते. 300च्या पेक्षा जास्त. तर त्यांच्या त्या मिशा, ते गंध, ते जिरेटोप, ते सगळे थाट, ते तुरे, त्या सगळ्या एकंदर तो सगळा गेटअप कसा असावा, ती माणसं कशी निवडावीत. म्हणजे नुसतं मेकअप नाही तर ते कास्टिंग आणि कॅरेक्टर कसं उभं करणं. तर हा जो अभ्यास आहे तर विक्रम गायकवाडांसारखा माणूस ज्याला मी क्रेडिट देईन, ज्याला मी गुरुपद देईन माझ्या आयुष्यात, त्यांच्याकडनं मी खूप शिकलो. आणि त्यावेळेला म्हणजे जेव्हा विक्रमदादा होते त्यावेळेला त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगली डिस्कशन्स आणि खूप चांगल्या पद्धतीने मला समजावल्या. नुसतंच ऐतिहासिक चित्रपट म्हणून नाही, पण एकंदरीतच सिनेमामध्ये कास्टिंग कसं व्हावं, लोकांचे गेटअप कसे असावेत, एक कॅरेक्टर म्हणून नुसतं त्याचा मेकअप आणि त्याचे कॉस्ट्युम न बघता
त्या माणसाचा ओव्हरऑल तुम्ही त्याचा आविर्भाव कसा असावा, तो माणूस कसा वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपण बघितलं पाहिजे एक दिग्दर्शक म्हणून, तर ते त्यांनी मला